नमस्कार. आजच्या या गमतीदार स्पष्टीकरण सत्रात खूप खूप स्वागत. आज आपण काय करणार आहोत तर इंग्रजी भाषेतील काही भारी आवाज आणि वाक्यरचनांचा खेळ खेळणार आहोत. हे शिकायला जितकं सोपं आणि मजेदार आहे तितकंच ते आपल्या रोजच्या भाषेसाठी महत्त्वाचं सुद्धा आहे. चला तर मग अगदी उत्साहाने सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. 1. श चा आवाज. 2. श आणि ब्र चे शब्द. 3. गाळलेल्या जागा भरणे. 4. वाक्यांची योग्य रचना. 5. शब्दांचा क्रम कसा लावायचा. आणि शेवटी 6. एक छोटीशी उजळणी. चला पुढे जाऊया. पहिला भाग, श आवाजाची गमतीदार ओळख. आता हे चित्र बघा. ओठांवर बोट ठेवून शू असा आवाज काढायला आपल्याला खूप मजा येते, हो ना? वर्गात गोंधळ झाल्यावर टीचर काय म्हणतात? बरोबर, श श श. चला आपण सर्व मिळून सराव करूया. श श श. ह्या कवितेच्या ओळी बघा, किती आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत. वेन यू आर ब्रशिंग युअर टीथ, श श श. म्हणजे काय? तर सकाळी दात घासताना ब्रशचा कसा आवाज येतो? अगदी बरोबर, श श श. आणि पुढची ओळ, इफ यू आर लाऊड इन द कार, श श श. म्हणजे जेव्हा आपण गाडीत मोठ्याने बोलतो किंवा मस्ती करतो तेव्हा आपल्याला काय ऐकायला मिळतं? शांत बसण्यासाठी श श श हा आवाज ऐकू येतोच. म्हणजे बघा, हा आवाज आपल्या आजूबाजूला सगळीकडे दडलेला आहे. दुसरा भाग, श आणि ब्रचे नवीन शब्द शिकूया. आता आपण श आवाज असलेले काही शब्द बघूया, जसे की शी, शट, शेल आणि शॉप. इथे नोटीस केलं का? श हा आवाज अगदी सुरुवातीला आलाय. आता हे दुसरे शब्द बघा. फिश, ब्रश, डिश आणि विश. इथे श कुठे आलाय? अगदी शब्दाच्या शेवटी. यावरून आपल्याला काय समजतं? तर श चा आवाज शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कुठेही येऊ शकतो. आता आपण वळूया बी या अक्षरांवरून सुरू होणाऱ्या शब्दांकडे. उदाहरणे बघा. ब्रश म्हणजे आपला टूथब्रश. ब्रेन म्हणजे आपला मेंदू. ब्रेड जो आपण खातो. आणि ब्रूम म्हणजे झाडू. उच्चार करताना ब आणि र एकत्र कसे येतात याकडे नीट लक्ष द्या बरं. ब्र. हे सगळे शब्द एकदा मोठ्याने नक्की वाचून बघा, म्हणजे तुमचा उच्चार एकदम स्पष्ट होईल. तिसरा भाग, योग्य शब्द ओळखा, म्हणजेच गाळलेल्या जागा भरा. इथे आपल्याकडे पर्यायांसाठी काही शब्द आहेत. ग्रेप्स, ड्रेस, फ्रॉग, ट्रॅक्टर, ब्रश, क्राऊन आणि बास्केट. आता हेच शब्द वापरून आपल्याला पुढची वाक्ये पूर्ण करायची आहेत. एक प्रकारचा खेळच आहे हा. चला सुरू करूया. सर्वात पहिलं उदाहरण पाहूया. वाक्य आहे, आफ्टर वेकिंग अप आय डॅश माय टीथ. आता थोडा विचार करा. झोपेतून उठल्यावर आपण दात काय करतो? साहजिकच आपण दात घासतो. म्हणजेच इथे कोणता शब्द बरोबर बसेल? ब्रश. तर आपलं पूर्ण वाक्य काय होईल? आफ्टर वेकिंग अप आय ब्रश माय टीथ. होतं ना एकदम सोपं? आता पुढची वाक्य भराभर पाहूया. माय सिस्टर इज वेअरिंग अ ब्युटिफुल डॅश. बहिणीने सुंदर काय घातलं असेल? नक्कीच ड्रेस. द किंग हॅज अ बिग. राजाच्या डोक्यावर काय असतो? क्राऊन म्हणजेच मुकुट. आय केप्ट सम फ्रूट्स इन द. फळे कशात ठेवली जातात? बास्केटमध्ये. तळ्यामध्ये काय असतं? देअर इज अ फ्रॉग इन द पॉन्ड. शेतकरी शेतात काय चालवतो? द फार्मर ड्राईव्हज अ ट्रॅक्टर. आणि स्वराने फळांच्या दुकानातून काय विकत घेतले असेल? स्वरा बॉट अ बंच ऑफ ग्रेप्स. बघा, वाक्याचा थोडासा अर्थ समजून घेतला की योग्य शब्द निवडणं अगदीच सोपं होऊन जातं. चौथा भाग, वाक्यांची योग्य रचना करणे. हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे बरं का. कधीकधी शब्दांचा क्रम असा विस्कळीत होतो, तेव्हा ते योग्य क्रमाने लावून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असतं. इथे एक सिक्रेट नियम नेहमी लक्षात ठेवायचा. कोणत्याही वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर होते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम नक्की द्यायचा. आता हे बघा. स्क्रब शी विल हँड्स हर. याचं अचूक वाक्य होईल शी विल स्क्रब हर हँड्स. तसंच बिग द ब्रदर द बॅग. याचं काय होईल? द बिग ब्रदर हॅज द बॅग. पुढची वाक्य बघा. माय स्कूल हॅज अ प्लेग्राऊंड. द स्पून इज ऑन द टेबल. आणि आय कलर विथ क्रेयॉन्स. सुरुवातीचं अक्षर मोठं आणि शेवटी पूर्णविराम हे अजिबात विसरायचं नाही. चला आणखी काही वाक्ये सोडवूया. ग्रास ऑन ग्रीन ग्राउंड ग्रोज द. या शब्दांचा योग्य क्रम कसा लागेल? द ग्रीन ग्रास ग्रोज ऑन द ग्राउंड. पुढे स्टेशन, ट्रेन, द स्टॉप्स ॲट द. याचं होईल द ट्रेन स्टॉप्स ॲट द स्टेशन. आता हे बघा. वॉन इज ब्लू ब्लँकेट द.
इथं संदर्भाने वॉर्मच्या ऐवजी वॉर्म हा शब्द जास्त योग्य आहे, म्हणून वाक्य होईल द ब्लू ब्लँकेट इज वॉर्म. स्मोक फायर मेक्स याचं होईल फायर मेक्स स्मोक, म्हणजे आगीमुळे धूर होतो. आणि शेवटी द बिग फ्रॉग जम्प्स इनटू द पॉन्ड. बघितलं, शब्दांची फक्त योग्य मांडणी केली की वाक्याचा अचूक अर्थ कसा लगेच समजतो. 5वा भाग, शब्दांचा योग्य क्रम कसा लावायचा, म्हणजेच A to Z प्रमाणे. आता बऱ्याचदा असं होतं की शब्द एकाच अक्षराने सुरू होतात, मग त्यांचा क्रम कसा लावायचा याची एक अतिशय सोपी ट्रिक आहे. समजा आपले शब्द आहेत शिप, शू, शॉप आणि शीप. पहिली पायरी, सगळ्यांची पहिली 2 अक्षरे पहा, ती सगळीकडे SH अशीच आहेत. दुसरी पायरी, आता आपल्याला त्यांचं तिसरं अक्षर तपासावं लागेल. ते आहेत I, O, O आणि E. तिसरी पायरी, आता इंग्रजी मुळाक्षरांनुसार म्हणजे A to Z प्रमाणे यापैकी E सर्वात आधी येतो, मग I आणि शेवटी O येतो. आता शू आणि शॉपमध्ये O नंतर E आधी येतो आणि P नंतर. त्यामुळे आपला अचूक क्रम कसा बसेल? शीप, शिप, शू, शॉप. आहे की नाही एकदम सोपी ट्रिक? तुम्ही सुद्धा घरी अशाच प्रकारे स्वतःची एक वर्ड बँक तयार करू शकता. BR, CS, शे आणि TR या अक्षरांनी सुरू होणारे वेगवेगळे शब्द शोधून त्यांची एक मस्त यादी नक्की बनवून बघा. शब्दांचं असं वर्गीकरण करणं ही अभ्यासाची एक खूपच छान सवय आहे. याने आपली शब्दसंपत्ती म्हणजे व्होकॅब्युलरी खूप वेगाने वाढते. 6वा आणि शेवटचा भाग, फायनल रिव्हिजन, परीक्षेसाठी खास उजळणी. तर आज आपण 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शिकलो आहोत. पहिलं म्हणजे आपण श आणि ब आवाजांचा आणि त्या शब्दांचा मस्त सराव केला. दुसरं, वाक्याचा अर्थ समजून घेऊन गाळलेल्या जागांसाठी अचूक शब्द कसा निवडायचा हे आपण शिकलो. तिसरं, शब्दांची योग्य मांडणी करून अर्थपूर्ण वाक्य बनवणे आणि त्यात कॅपिटल लेटर व फुल स्टॉपचा वापर कसा करायचा हे पाहिलं. आणि चौथं म्हणजे एकाच अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांचा अल्फाबेटिकल ऑर्डर कसा लावायचा याचं लॉजिक आपण समजून घेतलं. जाता जाता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी. आजच्या या पूर्ण सत्रात तुम्हाला श किंवा ब्रीजचा कोणता शब्द शिकायला सर्वात जास्त मजा आली, तो शब्द कायम लक्षात ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. कारण भाषेच्या या गमतीदार जगात अजूनही असे अनेक रहस्यमय आवाज दडलेले आहेत जे आपल्याला शोधायचे आहेत. असेच नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि प्रगती करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या स्पष्टीकरण सत्रात. धन्यवाद.